पहिले 1 ते 2 काड्या आपण टाकून हाताने टाकून घ्यायचं ते. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण मावळ या तालुक्यातील ओझरडे या गावात आलेलो आहोत आणि आज आपण ताईने सुरू केलेल्या अगरबत्ती व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण ह्या चॅनलमार्फत नवीन नवीन व्यवसाय संबंधीची व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आणि हो, तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो. नमस्कार ताई. नमस्कार. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी सौरेश्मा गोरफडवळ, राहणार ओझरडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे आणि शिक्षण झालेले 10वी. नमस्कार सर, मी ओझरडे गावातून रेखा पांडुरंग घारे बोलते. माझं शिक्षण 9वी झालेलं आहे. नमस्कार सर, माझं नाव अश्विनी सोमनाथ भेगडे, राहणार ओझरडे, माझं शिक्षण 12वी झालंय. तर ताई, अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुमचा प्रवास कसा होता? मी घरामध्येच काम करत होते. मुलं सांभाळता सांभाळता काहीतरी आपण प्रापंचिक जीवनात स्वतःच्या परपंचाला काहीतरी हातभार लावा म्हणून हा व्यवसाय करण्याचा आम्ही निर्णय घेतला. सर्व महिला एकत्र होऊन विचार केला की आपण अगरबत्ती व्यवसाय सुरू करू का, हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो, म्हणून आम्ही व्यवसायाकडे वाटचाल केली. तर ताई, आता मी बघितलं की तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव शिवकन्या अगरबत्ती ठेवले, तर यामागचं काही कारण आहे का? हा सर, ह्या मागचं कारण असं असू शकतं की जिजाऊच्या लेकी आम्ही मावळ भागात राहणाऱ्या, दऱ्याखोऱ्यात वाढणाऱ्या, जर मग आम्ही आमच्या व्यवसायाला शिवकन्याच नाव दिलं तर खूप ते छान दिसन आणि आम्हाला आमच्या व्यवसाय करता करता जास्त हे वाटेल की आपण नाही का जिजाऊच्या लेकी असून काहीतरी करतोय. मग शिवकन्या नाव दिलं तर आम्हाला खूप आनंद वाटन आणि बाहेर त्याचं जर आपण मार्केटिंग केलं तर ते पण खूप छान वाटन. कोणी जर विचारलं काम काय करताय, अगरबत्ती करतोय, त्याला नाव काय दिलंय शिवकन्या, तर ते आणखी उठून दिसन, म्हणून आम्ही हे शिवकन्या नाव निवडलं. अगरबत्ती व्यवसायाची संकल्पना तुमच्या मनात कशी आली? अगरबत्ती बनवण्याची संकल्पना अशी आली की अगरबत्ती हा व्यवसाय म्हणजे चालू राहणारा व्यवसाय, न बुडता व्यवसाय हा. आणि अगरबत्ती ही अशी आहे की प्रत्येक घराघरात लावली जाते, 12 महिने चालणारा सीझन आहे हा. त्याच्यामुळे आम्ही हा व्यवसाय चालू करण्याची संकल्पना केली. तर ताई, किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय? गेली 5 वर्ष झालं सर आम्ही हा व्यवसाय चालू केलाय. 2019ला व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर काय झालं, अचानक लॉकडाऊन पडलं. आता हे लॉकडाऊन पडणार की नाही हे आम्हाला नक्की माहित नव्हतं. अचानक लॉकडाऊन पडल्यामुळे घरी बसायचं का, घरी बसून न राहता आम्ही जवळजवळ 1-2 वर्ष ट्रेनिंग करत म्हणजे अगरबत्ती तशी थोडी थोडी काढतच होतो, पण जास्त त्यातून कसं शिकता येईल घरी न राहता आम्ही शिकायला आलो. ते शिकता शिकता 2 वर्षात आम्ही पूर्ण ट्रेन झालो. ट्रेन झाल्यानंतर पुन्हा मग तिथून पुढं माल बाहेर पार्सल होत गेला, मालाची विक्री होत गेली. अशा प्रकारे आमचा मग पुढे व्यवसाय पूर्ण वाढत गेला. हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही मार्केटचा विचार केला होता का? व्यवसाय सुरू करताना मार्केटिंगचा असा विचार केला की आपणच अगरबत्ती बाहेरून आणतोय आपल्या घरामध्ये लावायला, त्यामुळे आपल्या गावात ती अगरबत्ती तर घेतीन, पण शेजारच्या गावातही त्याची विक्री होईल आणि विक्री झाल्यानंतर आपल्या अगरबत्तीचा सगळीकडे विचार केला जाईल की हा बाबा आपल्या गावा शेजारी मावळ भागातच कोणतरी महिला अगरबत्ती बनवतात, मग आपण ती घेऊ. त्याच उद्देशाने आम्ही हा व्यवसाय सुरू केला. तुम्ही जे हे शेडचं स्ट्रक्चर उभं केलंय ते कशा पद्धतीने आहे? सर, आम्ही स्ट्रक्चर पहिले हे रूम घेतली, पहिले आम्ही हा शेड पहिला घेतला, ह्या शेडचा सेटअप उभा केला. त्याच्यानंतर आम्ही मशीन इथे लावल्या. ही अगरबत्तीची मशीन आहे सर, ही अगरबत्तीची मशीन आहे. हा मिक्सर आहे, ह्याच्यात माल मिक्स केला जातो. पहिला अगरबत्तीचं मटेरियल मिक्स झाल्यानंतर आपण ते मटेरियल ह्या मशीन मध्ये टाकतो. मशीन मधून अगरबत्ती डायरेक्ट रेडीमेड तिथे स्टिक, बांबू स्टिक ठेवतो. बांबू स्टिक ठेवल्यानंतर मशीन चालू केले की ऑटोमॅटिक अगरबत्ती इथून बाहेर पडते. नंतर आम्ही उन्हामध्ये ती अगरबत्ती वाळवतो. बंच वाळून झाल्यानंतर हे आपण डीपी ऑइल मध्ये मिक्स करतो आणि सेंटेड अगरबत्ती अशी बनवतो. अगरबत्ती सोबत आता आम्ही विचार केला की मार्केटमध्ये गेल्यावर की आपल्याला धूप सुद्धा विचारतात,
त्या हेतूने आम्ही ही तुपाची मशीन सुद्धा घेतली सर. ह्यातून आम्ही कप धूप काढतो. यांनी जे आता मार्केटमध्ये भरपूर चालू आहे ते असे कप धूप आहेत. ह्याची सुरुवात केली. मग मशीन घेतली. तो ड्रायर आहे, ओव्हन, त्यात मेल्ट करता येतं. कच्चा माल तुम्ही कुठून खरेदी करता? कच्चा माल सर आम्ही पहिला भिवंडीहून घेत होतो. त्याच्यानंतर आम्ही विचार केला आपण तर ह्याला त्याला विचारून आपण स्वतः मार्केटमध्ये उतरून चौकशी करू की कमी पैशात आपल्याला चांगला माल कुठे भेटेल. मग आम्ही नागपूरवरून माल मागवायला लागलो सर. कच्चा माल खरेदी करताना काही काळजी घ्यावी लागते का? काळजी म्हणजे सर पहिला माल आपल्याला कसा येतोय, त्याची क्वालिटी ही चांगली आहे का नाही. काही मालामध्ये कोळशामध्ये राख सुद्धा मिक्स असते सर. मग डायरेक्ट आता आम्ही प्रीमिक्स माल मागवतोय, म्हणजे डायरेक्ट पाणी मिक्स करायचा तो माल बनवायचा. पण ती क्वालिटी आपल्याला चांगली आली पाहिजे तरच अगरबत्ती व्यवस्थित निघते. त्यातल्या त्यात सर मालाची अजून काळजी अशी की बांबू स्टिक ही पूर्ण क्लीन साफ असलेली हवी की जेणेकरून पुढे काडीला पण अगरबत्ती निघताना प्रॉब्लेम येत नाही. व्यवस्थित अगरबत्ती मशीन सुद्धा चालते, खराब होत नाही मशीन. त्या हेतूने आम्ही ती पण काळजी घेतो. स्टिक चांगली आली पाहिजे याची पूर्ण काळजी घेतो आम्ही सर. तर ताई, अगरबत्ती बनवायची प्रोसेस आम्हाला पाहायला आवडेल. नक्कीच सर. हा काटा आहे, वजन काटा आपण ह्याचं माप करून घेतलेलं आहे. ह्याच्यात आता आपण ही प्रीमिक्स पावडर आहे, चारकोल पावडर, हे आपण वजन करून घेणार आहे. आता ही आपण अर्धा किलो घेतलेली आहे. अर्धा किलो मध्ये पाणी मिक्स करू. पाणी मिक्स झाल्यानंतर आपण आता थोडा माल केल्यामुळे ह्याच्यामुळे आपण हाताने करतोय. जर हा 5 किलो माल असेल तर आपण मिक्सर मध्ये टाकतो. हा माल आता पूर्ण मिक्स झाला आपला. हा माल आता आपण मशीन मध्ये टाकून घेऊया. त्या स्टिक आहेत ह्या पहिले आपल्या स्पीडर मध्ये ठेवायच्या. ते या इथे ठेवल्यात आता. पहिल्या 1 ते 2 काड्या आपण टाकून हाताने टाकून घ्यायचं. ते अगरबत्ती तयार झाल्यानंतर त्या अगरबत्तीला आपल्याला उन्हामध्ये वाळवावं लागते.
वाळल्यानंतर आपण असे पूर्ण वाळून झाल्यानंतर आपल्याला 500-500 ग्रॅमचे बंच करावं लागतात. हे असे 500-500 ग्रॅमचे बंच करून अगरबत्ती पूर्ण केली जाते. असे रबरने पॅक केले जातात. हे पॅक का करायचं की जर उन्हामध्ये आपली अगरबत्ती वाकडी वगैरे झाली, रबर लावल्यामुळे ती एकसारखी राहते आणि वजन केल्यानंतर आपल्याला डीपी ऑइल मध्ये टाकताना सेंट एकदम परफेक्ट बसतो. त्यामुळे आपल्याला अगरबत्तीचे बंच करावं लागतात. अगरबत्तीचे बंच तयार झाल्यानंतर आपण सेंट करतो. डिपिंग म्हणजे सेंट झाल्यानंतर वाळवून ते आपण अशी पॅकिंग करणार आहोत. पॅकिंग केल्यानंतर हे सिलिंग करून आपण आपली अगरबत्ती तयार होते पॅकिंगसाठी. आता मी बघितलं की तुम्ही ब्लॅक कलरची अगरबत्ती बनवताय, त्यासोबत ह्या रंगीत पण अगरबत्ती बनवलाय, तर यामागचा काही उद्देश आहे का? यामागचं कारण असं आहे की ब्लॅक अगरबत्ती तर आपली मार्केटला जातीच आहे, पण त्यासोबत बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की कलरफुल अगरबत्त्या जास्त चाललेल्या आहे. जवळजवळ सीझन मध्ये तर कलरफुलच अगरबत्ती जास्त चालती. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण व्हाईट प्रीमिक्स आणून त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे कलर टाकून आपण अगरबत्ती ती सुद्धा काढू शकतो. मग आम्ही असं अगरबत्ती कलरच्या बनवून मार्केटला विकली. त्यासोबत बऱ्याच असं गिरायकांचं मत आहे की आम्हाला ऑर्गॅनिकची अगरबत्ती पाहिजे. मग आम्ही तो सुद्धा शोध लावून एक गाईच्या शेणापासून अगरबत्ती बनवायला सुरुवात केली. त्या गाईच्या शेणामध्ये मध, कापूर, गोमूत्र आणि अजून त्यात गुळ पाणी असं बरेच प्रीमिक्स तयार करून ती अगरबत्ती आता ऑर्गॅनिकची आमची चालू आहे. ओके, आणि तुम्ही याच्यामध्ये कुठली अगरबत्ती अशी बनवली, तुम्ही दाखवू शकता का? हा, अगरबत्ती ऑर्गॅनिकची ही तयार केलेली अगरबत्ती आहे, गाईच्या शेणापासून तयार झालेली ऑर्गॅनिक. तर ताई, अगरबत्ती बनवल्याच्या नंतर आपण विक्री करतो, तर विक्री करताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का? अडचणी तर खूप आल्या. अडचणी अशा आल्या की आपली अगरबत्ती आता बाहेर न्यायची कशी, आणि नेली तरी ती विकायला आपल्याला आता कसं आहे, मार्केटला सध्या ब्रँड चालू आहे. मग आपण नेतोय, लोकांना कसं असतं दारावरती आलं म्हटलं लोक पटकन घेत नाही. मग आता आम्ही सुरुवात अशी केली की गावागावात जाऊन 4 जणी गावागावामध्ये गेलो. त्या गावामध्ये प्रत्येकाला घरपोच अगरबत्ती दिली की जेणेकरून तुम्हाला 50 वाले पॅकेट नाही घेता आलं तर नका घेऊ, पण 5 वाली तरी अगरबत्ती आमची घ्या. अशा मार्फत आम्ही घराघरामध्ये अगरबत्ती पोहोचवली. घराघरात अगरबत्ती पोहोचवल्यानंतर नंतर लोकांचे रिस्पॉन्स आम्हाला चांगले आले की कॉल येऊ लागले की बाबा अगरबत्ती तुमची चांगली आहे. मग त्याच्यानुसार आम्ही घरोघरी अगरबत्ती पोहोचवायला लागलो. घरोघरी अगरबत्ती पोहोचवल्यानंतर मग असं आपल्याला वाटलं की बाबा आता आपली अगरबत्ती आता सध्या आपल्या आजूबाजूच्या गावात तर जातीच आहे, पण दुकानात का जाऊ नये. मग त्याच्यासाठी आम्ही तळेगाव, वडगाव, कामशेत किंवा जागी जागी स्टॉल अशा मार्फत आम्ही अगरबत्तीची विक्री चालू केली. विक्री चालू केल्यानंतर त्याच्यावरती आम्ही काय केलं, जे आम्ही पॅकिंग करत होतो त्याच्यावरती आमचं कॉन्टॅक्ट नंबर दिलं. ते कॉन्टॅक्ट नंबर दिल्यानंतर मग आम्हाला अजून बाहेरच्या लोकांचे कॉल येऊ लागले की बाबा अगरबत्ती तुमची छान आहे, आम्हाला मिळेल का. मग त्याच्यानंतर आम्ही तशी ती अगरबत्ती प्रत्येकाला देत गेलो आणि अशा प्रकारे आम्ही अगरबत्ती विकत गेलो. आता ताई, तुम्ही तर व्यवसाय करतायत, पण तुमच्यासोबत अजून 4 महिलांनी तुमच्यासोबत व्यवसाय करावा असं तुम्हाला वाटतंय का? हो, खूप वाटतं. कारण आम्ही जशा 4 महिला काम करतो तसंच गावातील बऱ्याच महिलांनी आमच्या सोबत काम करावं असं आम्हाला खूप मनापासून वाटतं. मग आम्ही हे काम करता करता असंच एका संस्थेने आम्हाला ज्यावेळेस मदत केली त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सोबत पण दुसरा एक गट तयार आहे की त्यांनी काम करणारे आहेत. मग कापूर मशीन त्यांना दिली आणि त्यांचा व्यवसाय पण आमच्या सोबत चालू झाला. आणखी एक व्यवसाय करतात गावातल्या महिला की पापड करतात, कुरडई करतात. म्हणजे गावात एका गटामुळं 4 गट असे सक्षम झाले की ते सुद्धा स्वतःचे काहीतरी बिझनेस करायला सुरुवात करतात. तर तुमचं मनापासून धन्यवाद ताई. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात, त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनलकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तर आम्ही असं सांगू इच्छितो सर की तुम्ही आमच्या या छोट्याशा खेडेगावात येऊन, उजरडे गावात येऊन आम्हालाही पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. आमच्या व्यवसायाला अजून भरभराटी तुमच्या व्हिडिओ मार्फत अजून यश मिळो, अजून आमचा व्यवसाय वाढवा. या व्हिडिओ मार्फत आम्हाला अजून मोठी ऑर्डर यावी अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण या चॅनलमार्फत अशाच नवीन नवीन व्यवसायासंबंधीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो. धन्यवाद.